वेळेचं भान राखत थोडा सामना स्पीडअप करा. जयेश दादा डायरे आणि बालू दादा डायरे यांच्याकडून वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर विकेट हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यावेळेस पहिली जेलची संधी मैदानाच्या आतमध्ये निर्माण झाली आहे. पहिल्या अटेंडला जेल सुटला होता. सेकंड अटेंड परफेक्ट पाहायला मिळतो. हादरा क्रमांक पहिला लागला जाईल दिबा पाटील उमरली टीमला. बॅक टू द डगआउट अक्षय लोंगले. चांगली सुरुवात पहिल्या डावामध्ये करत असताना विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती. सेकंड बॉल यावेळेस देखील हलकीशी कडा होती. एसटी रक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतात चांगला जेल. बॅक टू बॅक दुसरा हादराला. प्रत्येक कास्ट साठी देखील वैष्णवी कन्स्ट्रक्शनचे ओनर जयेश दादा डायरे आणि बालू दादा डायरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक अद्यापपर्यंत 400 रुपये आपण पाहतोय जेलगडाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये जमा आहेत. अफलातून कामगिरी. आता विघ्नेश विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. बाटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. अजय चांगली सुरुवात. विचार करायला गेला तर उमरोलीचा हा संघ देखील तितकाच मातब्बर आहे आणि त्या मातब्बर संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना विघ्नेशची कमालीची गोलंदाजी आम्ही अनुभवतोय. तिसरा बॉल हलक्या हाताने यावेळेस. हा चेंडू देखील आपण आला ना तर थोडासा आतमध्ये बळत घेणारा होता परंतु संयमानं कारण 2 विकेट आलेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी 2 विकेट विघ्नेशच्या या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. चौथ्या बॉल वरती यावेळेस देखील आपण पाहतोय संधी बनली असती परंतु थांबवलं. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. इथून डॉट बॉलची सांगता विचार केला. विघ्नेश गोलंदाजी मार्क वरती खूप चांगली गोलंदाजी पेश करतोय. एक नवीन या पिंपलोली ग्रामपंचायत परिसरातील अंथरट गावातील उभारीस आलेला हा संघ एका मातब्बर संघाविरुद्ध फाईट करत असताना त्याची कमालीची गोलंदाजी आपण अनुभवतोय. 5व्या बॉल वरती यावेळेस देखील आपण पाहतो चांगला उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅट बॉलचं करेक्शन होत नाहीये. थांबवण्याचा प्रयत्न लगाम लावण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बेडर ओव्हरच्या कादाऱ्यावरती 5 चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही. 2 विकेट कमावली आहे. लास्ट बॉल यावेळेस आपण पाहतोय विजयने थोडीशी जर का इथे फिल्डिंग आणखी चांगली केली असती फील्ड आणि परफेक्ट हिट जर का केला असता तर कदाचित धावबाच्या स्वरूपात लास्ट बॉल वरती विकेट आली असती परंतु लास्ट बॉल वरती एक सिंगल आली. एका षटका आणि ती धावफलक टोटल एका आकड्यावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी विघ्नेशने हाताळली आहे. विचार केला या दोन्ही टीमचा
दिबा पाटील उमरोली असो, SBCC उमरोली असो, या दोन्ही टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना समोरील टीम थोडीशी मनामध्ये भीती घेऊन खेळते, परंतु या टीमचा जर का विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये अगदी ओनरला आवडेल असा खेळ त्यांच्या माध्यमातून आज पाहायला मिळाला आहे. विघ्नची गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली. एकच धाव त्यानं खर्च केले. विनंती असेल कुठल्याही प्रकारचा जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेचच आपण सेकंड ओव्हरला सुरुवात करा. गोलंदाजी बार्कवरती जय येतात. मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकर आणि अजय लोंगले ही जोडी खेळतीये. अजयच्या वाट्याला आलेली 4 चेंडू फक्त एक सिंगल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आता धाबा येणं गरजेचं असतील. पहिलं षटक पूर्णशः आपण पाहिला तर राहिलंय अंतट बरिडीच्या बिगडेच्या डावावरती फक्त एक धाव त्यानं खर्च केली आहे. फास्ट केला वारंवार आपल्याला विनंती केली जाते जास्तीचा वेळ खर्च करू नका. जय गोलंदाजी बारकावरती अजय साठी हा चेंडू बाहेरच्या दिशेने वलट घेणारा अतिरिक्त धावपळकावरती पाहायला मिळेल. खराब सुरुवात थोडीशी पाहायला मिळते. 2 धावा धावपळकावरती. पहिला बॉल यावेळेस फटका दर्जेदार. भरपूर वेट करून खेळत असताना एक्स्ट्रा कव्हरला येतोय चौकार. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय गोलंदाजी बार्क वरती एक चौकार नक्की झाला. तदनंतर कमबॅक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू खालवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. आता सावरत असताना स्वतःला आणि आपल्या टीमला विचार केला वैष्णवी कन्स्ट्रक्शन तर ही टीम अंतरट वरडी वंजारपाटा टीमच्या अगेन्स्ट याच मैदानावरती पहिल्या रात्रीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता, परंतु तदनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाले. चांगला खेळ. यावेळेस फटका समोरच्या दिशेला. चेंडू ताबणार नाही. चेंडू एक टप्प्या करी सीमा रेषा पलीकडे येईल. दर्जेदार चौकार.
डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरं येतं संपुष्टात. टोटल धाबा धावफलकावरती जावड पोहोचल्या त्या 11 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी फेस करतात. विनंती आहे जास्तीचा विलंब लावू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लो स्कोर मॅच आपण पाहतो, परंतु या मैदानाचा एक वेगळाच इतिहास आहे. लो स्कोर मॅच बऱ्याचदा आम्ही पाहिल्यात रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळतात. ही मॅच देखील आपण पाहतो अद्यापर्यंत तितपत चांगली कामगिरी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 विकेट गमावल्यानंतर टोटल दिबा पाटील उंबरवली टीमच्या 11 या आकड्यावरती आहे. इथून मोठे पटके खेळण्याचा आता प्रयत्न नक्कीच फलंदाजांच्या मार्फत केला जाईल. अकरा धाबा धावफलकावरती. आता या वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा आपण पाहूयात गोलंदाजी मार्कवरती विघ्नेशला कमालीची सुरुवात करून दिल्यानंतर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला बॉल यावेळेस गुडल्या स्पॉटवरती आता लढत उचली गेणारा कव्हरच्या दिशेला खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचं करेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगता चांगली सुरुवात या ओव्हरला देखील करतायत विघ्नेश. कमी वयामध्ये आपलं नाव गाजवणारा पिंपलोली ग्रामपंचायत हद्दीमध्ये ज्या ज्या वेळेस त्याच्या माध्यमातून खेळ आम्ही पाहिला, खूप चांगला खेळ करणार हा गोलंदाज आहे. यावेळेस आपण पाहतो शरीराचा वेध घेत असताना लाऊड अपील, परंतु पंच सांगतात उचली होती या चेंडूला. डॉट बॉलची सांगता अतुल मैदानाच्या आतमध्ये यावेळेस देखील अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार बीट करणारे चेंडू ओळखता येत नाहीयेत. अक्षरशः चेंडूकडे यावेळेस देखील पाहत राहिला. अजय आपण पाहतोय स्ट्रायकर वरती 3 चेंडू सलग निर्धाव हाताळत असताना अवघ्या 11 धावा धावफलकावरती. चौथा चेंडू हलक्या हाताने इथे धावबाची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. सेकंडचा कॉल थोडस कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं पाहायला मिळत होतं, परंतु 2 धाबा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 2 धाबा आल्या. 2 धाब्याने थांबलेलं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरसावत असताना 13 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. विचार केला ना दिबा पाटील उभे टीमच्या फलंदाजाचा, तर बऱ्याचदा मोठ्या टुर्नामेंटमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी असते, परंतु या मॅच मध्ये आपण पाहतो विघ्नेशने थांबवण्यात त्याला यश आले. 5वा बॉल फुल टॉस होता, उडवला यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये उशिरा का होईना पण षटकार आला. सामने मैदानावर चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. सुनील घोडी विद्यादादांनी ठेवलाय चषकल एक दमदार. सुनील घोडी विद्यादादांनी ठेवलाय चषकल एक दमदार. माझी पंचायत समिती सदस्य चषक ठेवलाय 1 नंबर. दंडबाट डीजे मास्टर. 5व्या बॉल वरती आलेला षटकारानं थोडीशी उंची आता धावसंख्येला आली आहे, जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या टोटल 19 आकड्यावरती. अजूनही या ओव्हरमध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे. एक षटकार आलाय, थोडस दडपण नक्कीच विघ्नेश्वरती असेल, फायदा उचलायला हवा आता फलंदाजाने या लास्ट बॉल वरती देखील. लास्ट बॉल थोडी एसटी दाखवून खेळत होता. यस, पंच आमचं लक्ष वेधून घेत आहे. लेग एसटी मिस करणारा चेंडू पाहायला मिळतो, अतिशय वेगाने विघ्नेशने फेकला होता. वाईट बॉल अतिरिक्त धाव. 20 आकडा आता धावफलकावरती. लास्ट बॉल पुढे सरसावत लॉंग ऑफला डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक रोहिदास होते डीप मध्ये. फील्ड आड फेकी पाहायला मिळतीये.
तोपर्यंत आपण पाहतोय एक सिंगल कंप्लीट झाली आहे. लास्ट बॉलवरती आलेली एक सिंगल आणि टोटल जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 3 षटकांचा खेळ इथे उरकला. पहिल्या डाबातील टोटल धाबा धावफलकावरती 21 या आकड्यावरती. 3 गडी गमावल्यानंतर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी विघ्नेशची. अगदी पहिले 3 चेंडू डॉट फेकले होते. त्यानंतर चौथ्या बॉलवरती 2 धाबा आल्या. 5व्या बॉलवरती षटकार, एक वाईट, त्यानंतर लास्ट चेंडूवरती एक सिंगल. टोटल जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूचा 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विनंती आहे प्लीज लगेच या पुढील षटकाला, चौथ्या षटकाला सुरुवात करा. चौथ्या ओव्हरसाठी आमंत्रित गोलंदाजी मार्कवरती कॅप्टन विजय तयार होत असताना वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरवर्णी टीमचे कॅप्टन विजय आपण पाहतोय. पारितोषिक आहे जयेशदादा डायरे आणि बालूदादा डायरे विकेट हॅट्रिकसाठी, तसं प्रत्येक कॅचसाठी विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचा आणि एका कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक कमवण्याची संधी आहे. आता इथून विजय गोलंदाजी मार्कवरती आला. विजयचा पहिला चेंडू यावेळेस फिंगर अप, हलकीशी कडा लागली आहे आणि इथून अडके खादरा लागला जाईल उमरोली टीमला. तर कुठलंही यश हे कबीड असतं. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळतो. विजय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती कमावली विकेट. जयेशदादा डायरे आणि बालूदादा डायरे यांचं पारितोषिक कमावण्याची संधी. यावेळेस अक्रॉस द लाईन फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतात. एका अंडाने चेंडूला पकडतील आणि फेकतील तोपर्यंत धावले गेलेले एक सिंगल. इनॅट नंबर 6 वरती दाखल झालेत परेश. एक सिंगल देखील आली आहे. एका सिंगलने टोटल थोडीशी पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचतीये ती 22 या आकड्यावरती. 22 धाबा धावफलकावरती आहेत. आता इथून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केले जातील. यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन बाहेर जाणारा चेंडू पंचांनी ओळखलं, दंडित केलं. वाईट बॉल, अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. थोडस दडपण नक्कीच विजयावरती असेल. विकेट घेतली, एक सिंगल आली आहे. आता थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बाला मिळाली. पुन्हा तिसऱ्या चेंडूसाठी तयार होत असताना तिसरा बॉल उचली घेणारा गुडल्या स्पॉट वरती आदळला तर सरळ यष्टीरक्षक रोशनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करतो विजय देखील. कुठल्याही प्रकारचं प्रेशर दडपण नाहीये. यावेळेस देखील उचली घेणारा चेंडू त्याच टप्प्यावरती, निर्धारित टप्प्यावरती गोलंदाजी. हात खुले करण्याची कुठल्याही प्रकारची संधी फलंदाजाला दिली जात नाहीये. यावेळेस भरपूर उशिरा वाट पाहावी लागली या फटक्यासाठी आणि आता उडवला लॉंगॉनच्या डोक्यावर दर्जेदार षटकार.
अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विजय गोलंदाजी मार्क वरती 6 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. लास्ट बॉल आपण पाहतो टप्पा आदळल्यानंतर आतल्या दिशेने बॉलर घेणारा ओळखता आला नाहीये. कुठल्याही प्रकारची छेडछाड या चेंडूवरती केली नाही फलंदाजाने. धाव येणार नाहीये. डॉट बॉल या ओव्हरची होईल समाप्ती. 4 षटकाचा खेळ इथून संपुष्टात आला. टोटल धावा धावफलकावरती दिबा पाटील उंबरोली टीमच्या जाऊन पोहोचतात त्या 29 या आकड्यावरती. 29 धाबा आता धावफलकावरती. निर्णायक अजूनही 6 चेंडूंचा पहिल्या डावातील खेळ शेष आहे. लास्ट ओव्हरचा खेळ शेष आहे. विनंती करतो की लगेच त्या ओव्हरला देखील सुरुवात करा. तुम्ही अडवतात स्पर्धा माजी पंचायत समिती सदस्य चषक सायली 11 श्री महालक्ष्मी तलवडे व जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली यांच्या वतीनं आयोजित स्पर्धा. आयोजक संजय दादा कराळे आणि आयोजक सुनील दादा घोडबिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य अशी नाईट टुर्नामेंट. आजची फायनलची रात्र. जास्तीचे सामने आजच्या रात्रीमध्ये खेळवायचे विनंती करतो की आपण वेळेचं गांभीर्य राखा आणि लगेच या लास्ट ओव्हरला सुरुवात करा. हर्षद आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत बाहाला बिलाले विचार केले ना धावसंख्येचा तर धावसंख्या देखील 29 या आकड्यावरती आहेत. मिनिमम या ओव्हरमध्ये आणखी जर का 10 ते 15 धावा कमवल्या गेल्या फलंदाजांकडून तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो. त्याच अनुषंगाने आता नक्कीच प्रयत्न फलंदाजांच्या मार्फत देखील पाहायला मिळतील. स्ट्रायकर वरती परेश आहे. संधी आहे परेशला. हर्षदचा पहिलाच बॉल इथे डायरेक्ट हिट केला जाईल का? यस. आणि इथून बागारी यावं लागेल. बाग टू द डगआउट पाहायला मिळतील परेश. धन्यवाद डीजे मास्टर. डॉक्टर निखिल डायरे यांच्याकडून आता पारितोषिक येत आहे. प्रत्येक विकेटसाठी तब्बल हर्षदला 200 रुपयाचं पारितोषिक असतं रे. धावाच्या स्वरूपात एक विकेट नक्की झाले. बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. यावेळेस आपण पाहतोय खुलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी पायावरती चेंडू बदलताना पाहायला मिळतं. पाडम स्वीप करण्याचा नक्कीच प्रयत्न झाला होता परंतु बॅट अँड बॉलचा करेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगता जखडून ठेवण्याचा प्रयत्न. टिचून मारे केले जातात मैदानाच्या आतमध्ये. एक मातब्बर संघाविरुद्ध आपण पाहतोय यंदाच्या फॉर्म मधील अंतरवरील टीम खेळते आणि चांगली फाईट करते. तिसऱ्या बॉलवरती अटॅक अगदी खणून काढलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार. बडबल बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही संघांना अंतिम सूचना आहे. टॉस करण्यासाठी आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. प्लीज लवकर रिपोर्टिंग करा. चौथा बॉल थोडस दडपण. वाईट बॉल हाताळत असताना हर्षद गोलंदाजी मार्कवर. मागील मॅच मध्ये SBCC उमरोली टीम अगदी पाहायला गेला तर 37 धावा डिफेन्स केला. या मॅच मध्ये देखील आता धावफलकावरती दिबा पाटील उमरोली टीमच्या धावा आहेत 36 या आकड्यावरती.
सचिन दादा लोंगले यांच्याकडून पारितोषिक येते. अतुल लोंगले याने जर का आणखी 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार. नक्कीच नक्कीच दडपण पाहायला मिळतं गोलंदाजापासून. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न परंतु भरपूर दिशाहीन गोलंदाजी. आता 2 अतिरिक्त धाबा धावपलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. उर्वरित अजून 3 चेंडूचा खेळ शेष. टोटल आता धावपलकावरती चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल दिबा पाटील उंबरली टीमची 37 या आकड्यावरती. 37 धाबा धावपलकावरती. चौथा बॉल लो फुल टॉस ऑन साइडला डीप मध्ये आहेत फिल्डर. थोडीसे फंबल पाहायला मिळतंय. दुसरीसाठी वेगाने निघाले. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च धाब्यावरती समाधान वाटत असताना पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टोटल धावून पोहोचले 39 या आकड्यावरती. विचार केला या ओव्हरचा तर अजूनही या ओव्हर मधील निर्णायक 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या डावातील 2 चेंडू अजूनही हर्षदच्या खात्यामध्ये आहेत. एखाद 2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळेल या 2 बॉलवर. 5वा बॉल स्लॉट मध्ये होता. लॉंगाच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. शेवट गोड करत असताना पाहायला मिळतात षटकार. 6 धाबा आल्यात. 6 धाबड धावपलक जाऊन पोहोचले चांगल्या स्थितीमध्ये. आता धावसंख्या पाहायला मिळेल टोटल जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. 45 धाबा धावपलकावरती आहेत. विचार केला या षटकाचा तर या षटकामध्ये हर्षदने तब्बल 2 षटकार काढलेत. विघ्नेशच्या गोलंदाजीची दाद द्यायला आम्ही खूप चांगली सुरुवात त्यानं करून दिली होती परंतु तदनंतर डेथ ओव्हर मध्ये इथे थोडीशी खराब गोलंदाजी हर्षदच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 2 षटकार नक्की झालेत या ओव्हर मध्ये. टोटल 45 या आकड्यावरती आणि अजूनही निर्णायक एका चेंडूचा खेळ शेष आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये. जय ताडोबा कलम संघाचा कर्णधार उपस्थित आहे. मी विनंती करतोय भडवल संघाचा कर्णधार लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये या. लास्ट बॉल आपण बाद होय. चांगल्या डब्यावरती पाहायला मिळाला. डॉट बॉलची होईल सांगता. इथून पहिल्या डावाचा खेळ आलाय संपुष्टात. पहिल्या डावामध्ये टोटल धावा जमवल्या गेल्या दिबा पाटील उंबरोली टीम कडून. त्या 45 आणि 46 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलंय ते वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंथ्रेड वर्डी टीमच्या अगेन्स्ट. विनंती करतो लगेचच दुसऱ्या डावासाठी शुभमजी लोभी सरांना की आपण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हा. परेश दादा भागीत भरत दादा भागीत यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. विनंती करतो भरत दादा भागीत यांना की आपण टॉस करण्यासाठी या. अजून एक दे ना परत मागेल तिसरा. बोल लय असतील तुझ्याकडे. मी इथे ठेवलेले 2 गायब झाले. इथून नेक्स्ट मागचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. जय ताडोबा कलबाड त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी भडवल B+. टॉस जिंकलाय जय ताडोबा कलम टीमनं आणि निर्णय पेंडिंग ठेवलाय. प्लीज विनंती असेल 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये आमच्यापर्यंत तुमचा निर्णय पोहोचवा. आणि यानंतर विनंती असेल भडवल B+ टीमच्या सगळ्या खेळाडूंना की आपण देखील लगेच तयार राहा.
हॅलो. या दरम्यान आपण क्रीडांगणावरती पाहतोय ट्रेन मॅनेजर पिंपलोली गावचे ट्रेन मॅनेजर आदरणीय दिलीपजी भोईर बुवा यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. बुवा आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर पिंपलोली परिसरातील टू व्हीलरचे 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल त्याचे नंबर 1 मेकॅनिक अरुण सोनावले दादा यांचं देखील आगमन होतं. अरुण दादा आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि मिलन आपल्या तुमच्यासाठी मिलन मिनमिने यांच्यासाठी खास दिलीप भोईर साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राईज मिलन तुमच्यासाठी आलेलं आहे. तर आपण या ठिकाणी येऊन ते कॅश प्राईज इथे कलेक्ट करावं. थँक्यू. जाऊया सेकंड इनिंग. टार्गेट इथे सेट आहे आणि ऐकूया आवाज शुभम लोबे यांचा. चं टार्गेट. सुरुवातीला खऱ्या अर्थानं अडखळला या मॅच मध्ये दिबा पाटील उमरोली संघ आणि त्यानंतर चांगले फिनिशिंग टचेस अतुलच्या बॅटमधून आले. आता धीराज 11 दिबा पाटील उमरोली संघाला 46 धावा या डिफेंड करायच्या तर एकीकडे 46 धावा या करायच्या आहेत अंतरट वरेडी संघाला या मॅच मध्ये. वैष्णवी 11 अंतरट संघ एकीकडे 46चा टार्गेट मनामध्ये घेऊन तर एकीकडे 46चा टार्गेट वाचवण्यासाठी आकाश गायकर बॉलिंग मार्क वरतीवर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिलाच बॉल गुडल्याच्या स्पॉट वरती फटका चांगला होता परंतु पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचे निर्बंध मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल निर्धाव येत असताना 46चा टार्गेट पहिलाच बॉल निर्धाव आकाश गायकरनं सातत्यानं पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघासाठी पहिलाच बॉल निर्धाव. बॉल नंबर 2 बॅटची कडा दुसऱ्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले होते विकेट किपरचे परंतु इथून कॅच ड्रॉप. धाव संख्या मिळणार नाही एकही या बॉलवरती. 2 बॉल लगातारचे निर्धाव. संत क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलंय संत क्रिकेट पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विघ्नेशनं ते हाताळलं होतं. आता आकाश गायकर स्लॉट मध्ये बॉल एक्सलंट कव्हर ड्राईव्ह डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अतुल बॉल खाली येतोय. उचलतोय बॉल फेकतोय तोपर्यंत मिळते ती सिंगल. धावेचा श्री गणेशा 46 पर्यंत पोहोचण्यासाठी टीम वैष्णवी 11 अंतरट संघाची धाव संख्या आपण पाहताय. तिसऱ्या बॉल मध्ये पहिली धाव धावफलकावरती. फटका अप्रतिम होता प्रदीपचा. तर विघ्नेश ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फार जबरदस्त कमबॅक करून दिलं. एक जबरदस्त सुरुवात करून दिली. आता 46 करत असताना बॅटनं काहीतरी करून दाखवावं लागेल विघ्नेशला. विघ्न टाळण्यासाठी आता विघ्नेशला एक अप्रतिम बॅटिंग करावी लागेल. अगोडाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न वेगानं बीट केलाय. आकाश गायकर फार चांगला गोलंदाज आहे क्रिकेटच्या पटलावरती. या खेळाडूने देखील आपली एक नवीन खऱ्या अर्थानं छाप सोडली गेली 2 ते 3 वर्ष आणि या वर्षीच्या हंगामामध्ये त्याच जोमानं हा खेळाडू मात्र बॉलिंग मार्क वरती आपलं कौशल्य अर्पण करत असताना इन ऍक्शन पाहत आहे. आकाशचा बॉल खोलात टाकलाय. क्षेत्ररक्षक आकाशचं जजमेंट अप्रतिम. पकडले अविश्वसनीय कॅच. इथून मात्र पहिला धक्का लागत असताना बॅट्समन विघ्नेशच्या स्वरूपात आपण पाहताय. आता 45 धावसंख्येची गरज आहे. इथून धावसंख्येला पुढे नेण्याचं काम करावं लागेल. 5 बॉल मध्ये अवघी 1च धाव खर्च केले गोलंदाजी मार्क वरती आकाश गायकरनं. शेवटचा आणि अंतिम बॉल पॉवर प्लेच्या षटकातील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय. संघाला जर विजय हवा असेल ना तर जयला एक फार चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. जयकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तो आलाय आणि तुम्हाला आणि सर्वांनाच माहिती आहे की क्रिकेटमध्ये वन डाऊनची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण आहे आणि अशा परिस्थितीत जयला
एक विजयाचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये, पण तू समोर तगडा गोलंदाज आहे. संपूर्णपणे अनुभवाचा फायदा घेतला आकाशनं. गेले कित्येक वर्ष हा खेळाडू बॉलिंग मार्क मध्ये असो त्यानंतर बॅटिंग मार्क वरती आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी तो आपलं कौशल्य अर्पण करत आलाय. त्याच्या विरोधात यंगस्टर वन डाऊनच्या भूमिकेत जय ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल वाडा शॉट मिस्टर 360 जणू काही सूर्यकुमार यादवची आठवण. डीप फाईन लेग मध्ये छोटा पॅकेट बडा धमाका बॉल सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. कमॉन डीजे. मोबाईल आणि टीव्हीवर बघा अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड किल्ल्यामध्ये फेमस. अजिंक्य पवार KTC लाईव्ह वाला रायगड किल्ल्यामध्ये फेमस. निश्चित धन्यवाद डीजे. KTC लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे देखील आपण ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहतो. आपल्या टीव्ही वरती आपल्या स्मार्टफोनवरती आपल्या लॅपटॉपवरती खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता. खरं तर या वाहिनीचं देखील कौतुक करावं तितकंच कमी. अजिंक्य पवार यांनी शून्यातून खऱ्या अर्थानं या वाहिनीला पुढे नेण्याचं काम केलं. त्यामध्ये आज या स्पर्धेमध्ये निशांतला आपण टेक्निकल रूममध्ये पाहतो लीड करत असताना. त्यानंतर आमच्या तीनही कॅमेरामॅनचं देखील कौतुक करूयात. आपल्याच विभागातील ही वाहिनी आज जगभरामध्ये पोचण्याचं काम करते. ही देखील फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आपल्यासाठी आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात. बॉलिंग मार्क वरती अतुल येतोय टीमचा कॅप्टन. आता सरसेनापतीला एक जादुई स्पेल आता लावा लागेल. अंतिम बॉल मध्ये काय फटका होता जयचा. सीमापार षटकार आकाश गायकरच्या विरोधात. धाबांना नवसंजीवनी मिळाली. 7 धाबा धावफलकावरती 39चं इक्वेशन आहे अंतिम 24 बॉल मध्ये. चांगलं खेळावं लागेल शेवटपर्यंत चांगलं खेळावं लागेल या मॅच मध्ये. फटका प्रतिमे हलकीशी मिसफिल्डिंग केली आहे. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. सिंगल आता डबल मध्ये कन्वर्ट होताना तुम्ही पाहाल जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. या दुहेरीनं धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. एक फलंदाज बाद झाल्यानंतर 9 धावा धावफलकावरती. 37चं इक्वेशन. 23 बॉल शिल्लक आहेत. प्रत्येक षटक प्रत्येक बॉल प्रत्येक धाव प्रत्येक मोठी येणारी धावसंख्या फार महत्वपूर्ण आहे मॅच मध्ये. रपटप मॅच तुम्ही पाहताय. स्लॉट मध्ये बॉल एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका साईडनं आक्रमकता हवी तर एका साईडनं संत गती हवी. हीच तर क्रिकेटची ओळख आहे. नाण्याच्या जशा 2 बाजू असतात ना तशा क्रिकेटमध्ये देखील 2 बाजू असतात. ज्यावेळी एखादा बॅटर मोठा फटका खेळत असतो ना त्यावेळी एका बॅटरला थोडासा संयम दाखवावा लागतं क्रिकेटमध्ये. तो संयमाचा खेळ करतो ना तोच खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेनं धावत असतो क्रिकेटमध्ये. आणि याचंच एक ज्वलंत उदाहरण सिंगल डबलला जास्त प्राधान्य देतोय वैष्णवी 11 अंथरट संघ या मॅच मध्ये. फार चांगला खेळ आहे. अतुलच्या विरोधामध्ये 2 बॉलमध्ये 3 धावा जमवण्यात यश आले. प्रदीप आणि जयला प्रदीपचं कौतुक. फार चांगले बॅटिंगचं कौशल्य तो दाखवत असताना. जयसाठी हा बॉल पहिल्याच बॉलमध्ये 6 धावसंख्येला अकाउंट ओपन केलं वैयक्तिक. परंतु दुसऱ्या बॉलमध्ये अतुल सारख्या गोलंदाजाच्या विरोधात थोडासा फटका. इथून मात्र शॉट सिलेक्शन चुकीचं करत असताना इथून मात्र निर्धाव चेंडू येतोय. निर्धावानं धावसंख्या थांबेल ती पुनश्च एकदा 10 या आकड्यावरती. 46चे लक्ष. कोलाट टाकल्या बॉल स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये जबरदस्त फिल्डिंग. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. सहजरित्या अडवलाय बॉल. पुन्हा निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती. अतुल तुम्हारे हर कामयाबी पे तुम्हारा दुनिया का सलाम होगा. डटकर करना सामना एक दिन इन मुश्किल होगा. एक दिन एक वक्त भी तुम्हारा गुलाम हो जाएगा. धावा किती असो त्यासाठी प्रयत्न जोमाने करणं फार गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. वैष्णवी 11 आंतरसंघ हवेत. पॉल इथून मात्र आकाश गायकर कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. पकडलाय सहज सोपा झेल. इथून मात्र यंगस्टर जयचा संपतोय खेळ. कमॉन डीजे. सामने भरवलत मैदानावर चर्चा झाली अशी जगभर. सामने भरवलत मैदानावर सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक लयच दमदार. सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक
लयच दमदार माझी पंचायत समिती सदस्य चषक ठेवलाय एक नंबर माझी पंचायत समिती सदस्य चषक ठेवलाय एक नंबर थँक्यू थँक्यू डीजे. शुभम, खरं तर या मॅच मध्ये आता 20 बॉल आहेत अजून आणि 36 धावांची गरज आहे. 20 बॉल 36 धावा म्हणजे सामना तसा सोपा आहे, कारण आता जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला विजय डायरे याने 5 चेंडूमध्ये 5 षटकार मानगाव टीमच्या गोलंदाज विशालला इथून लगावले होते आणि त्या विजयच्या समोर आता अतुल लोंगले. 5वा बॉल आल्या आल्या विजयच्या बॅटमधून ऑन साईडला फटका. इथून प्रदीप एक सिंगल पूर्ण करेल. 1 रनने धाव फलकावरती ऍडिशन होईल आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या येते 11 या अंकावरती. अंतिम 3 षटकांमध्ये आता धावा करायच्या त्या 35. 18 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. सर इथून कोणताही संघ सामना जिंकू शकतो आणि कोणताही संघ सामना हरू शकतो. इथून जो जिद्दीनं प्रयत्न करेल ना तोच या सामन्यामध्ये निश्चित जिंकेल. चला लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. आकाश गायकर, अतुल यांना विनंती करतोय कृपया करून आपण सामन्याला सुरुवात करा. 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 षटकानंतर आपण पाण्याची व्यवस्था केली आहे, ड्रिंक्स ब्रेकची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील आपण लक्ष द्या. एमर्जन्सीसाठी आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकता, परंतु इथून आता वेळेला फार महत्व आहे. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि या स्पर्धेमध्ये अजूनही आपल्याला 7 ते 8 मॅचेस इथून कव्हर करायच्या आहेत. त्यामुळे कृपया करून आपण आयोजकांना सहकार्य करा हीच मी विनंती करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 11. पहिल्या सत्रात जर आपण विचार केला असेल तर विघ्नेशनं देखील धाव खर्च केली होती. पहिल्या षटकात 1 आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात 10 आल्या होत्या. टोटल 2 षटकांमध्ये 11च धावसंख्या होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि या दुसऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये देखील 2 षटकांमध्ये धावसंख्या येते 11. अतुलनं जसं कमबॅक केलं, अतुलनं जसं फिनिशिंग टचेस दिलं तसं एखाद्या फलंदाजाचे टचेस हवेत बॅटमधून वैष्णवी 11 अंथरट संघाला या मॅचमध्ये. आकाश लोंगले बायकरमॅन बॉलिंग मार्क वरती या वर्षी जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू. शिवाबाई सोनावले आणि तांबे सरांचं रात्रीचे 1:30 वाजता आगमन. पुन्हा एकदा त्यांचं आगमन होतं. 4 रात्र या 2 नंबर 1 जोडीचे आम्हाला खंबीर साथ. शिवाबाई आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. सामना एकदम जबरदस्त सुरू आहे आणि भडवल B+ आणि जय ताडोबा कळम कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा प्लीज. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित बॉलिंग मार्क मध्ये चेंजेस. पुन्हा वैयक्तिक दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी दिली कॅप्टन अतुलनं आकाश गायकर या गोलंदाजावरती. पहिल्या षटकात 7 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा दुसऱ्या स्पेलसाठी सज्ज होतोय आकाश गायकर बॉलिंग मार्क वरती. आकाशचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आहे. इथून चेंडू आणि फलीचा संपर्क जुळत नाहीये. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा मेल जुळत नसताना इथून मात्र निर्धाव बॉल. जितके निर्धाव बॉल खऱ्या अर्थाने या येणाऱ्या षटकांमध्ये येतील ना तितके खऱ्या अर्थानं प्रेशरमध्ये जाऊन पोहोचतील वैष्णवी 11 अंतर्गत संघ. स्लॉट मध्ये वाडा फटका पॉवर जनरेट मनगटातील पॉवर सिद्ध. मिळाली लांबी, मिळाली रुंदी. बॉल होते छूम अंतर सीमा पार. होतोय ब्लास्ट षटकार. पलीकडे स्टेट ऑन द ड्राईव्हचा नजरात्मक फटका षटकार. धावसंख्या या 6 जाऊन पोचली होती 17 या आकड्यावरती. जय खऱ्या अर्थानं आपण पाहताय स्वर्गीय रवींद्र बदे जय ताडोबा कलम संघानं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. नेक्स्ट मॅच मध्ये फिल्डिंग करावी लागेल भडबल संघाला. इथून मात्र निर्धाव चेंडू होते. कमबॅक केला आकाश गायकरची ओळख षटकारानंतर कमबॅक. इथून महत्वाचा षटकार आलाय बॅट्समन विजयच्या बॅटमधून. 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा पराक्रम या खेळाडूनं केलाय आणि आता तेच खऱ्या अर्थानं चित्र या मॅच मध्ये दाखवावं लागेल. बॅटच्या रडारमध्ये बॉल होता परंतु इथून बॅटची कडा. विकेट किपर नो मिस्टेक पकडले कॅच. इथून दुसऱ्या मोठ्या फटक्याच्या लालसे बोटी फलंदाज होतोय बाद. विजय हॅज टू डिपार्ट.
विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 5 रोशन बॅटिंग मार्क वरती. इक्वेशन आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती आहेत. 46चं लक्ष अजूनही 29 इथून हवं आहेत. चौदा बॉलचा इथून खेळ शिल्लक आहे. 29ची गरज आहे. 17 धावा धावफलकावरती. 46चं लक्ष होतं. षटकार आला होता त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं होतं. हेच तर क्रिकेट मध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक फलंदाज षटकाराच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असो आणि तिथेच कुठेतरी संघ बॅकफूटवरती येत असो. इथून मात्र पंचांचा निर्णय येतोय. ऑफिशियल सांगत असताना इट्स अ वाईट बॉल. दोन जमिनी समांतर आत. एक्स्ट्रा. चला पंचाशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. शुभम DRS फक्त रनआउट आणि भीमर चेंडूसाठी याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. अंपायरला जर वाटलं तरच ते रेफर करू शकतात. आकाश. यस पंचांनी डिसिजन दिलाय. हा वाईट बॉल नसेल. पंचांनी माफी मागितली. योग्य तो निर्णय. दोनही संघ पंचांसाठी समीप असतात कारण क्रीडांगणाचे केंद्रबिंदू जर म्हटले ना तर अर्थातच दोन ऑफिशियल्स असतात. त्यांच्या वतीनं संपूर्ण या सामन्यांचा कारभार चालू असो. त्या पंचांचं खऱ्या अर्थानं देखील कौतुक करूयात. क्रिकेटचे दैवत दोन संपूर्ण सामना चालवण्याचं काम करत असतात. त्यांचा आदर करणं देखील फार गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन सेन्सिबली पुश केलाय. इथून मात्र कलेक्शन थोडंसं खराब. विकेट किपरचं रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता परंतु इथे रन मिळते ती 1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या अंकावरती. 46चं लक्ष आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 6च्या इकॉनॉमीनं 18 या अंकावरती आहे. आता येणारे 12 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे 14च्या इकॉनॉमीनं. 2 षटकांमध्ये 28 कशा होतील कशा थांबवल्या जातील तोपर्यंत या देऊयात संधी डीजे मास्टरला. बारा बॉल मध्ये 28ची गरज आहे. जय ताडोबा कलंब आणि बडवल B+ कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. ही शेवटची सूचना मी तुमच्यासाठी करतोय. आकाश लोंगले बॉलिंग मार्क वरती. व्हिलेज एंड कडून 12 बॉल मध्ये 28ची गरज असताना हे फार महत्वपूर्ण षटक आहे आणि अशा परिस्थितीत आकाशवरती विश्वास. स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. काहीतरी अनोख्या शैलीनं बॉल मारण्याचा प्रयत्न होता. लॅप शॉटचा प्रयत्न. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 11 बॉल 28ची गरज. आकाश लोंगले बॉलिंग मार्क वरती. धीम्या गतीचा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय मयूर. करणार नाहीये चुकी मयूर. इथून मात्र पकडले कॅच. आणखी एक धक्का. महत्वाच्या क्षणी धोक्याची घंटा. दोनही बॉल खऱ्या अर्थानं शेष गेलेत. एकही धाव आलेला नाही. एक फलंदाज बाद झालाय. पहिलाच बॉल निर्धाव. त्यानंतर सेटअप केलं फलंदाजाला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात इथून फलंदाज बाद. धावसंख्या 18 वरती स्थिर आहे. आता येणारे 10 बॉल 28ची गरज. नवीन फलंदाज पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश बॅटिंग मार्क वरती. 10 बॉल 28. आकाशचं षटक फार महत्वपूर्ण आहे. प्रामुख्याचे षटक आहे.
धीम्या गतीचा बॉल फटका, चांगला क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. अजयनं पकडले इथे कॅच डी बॅकवर्ड पॉइंट मध्ये. इथून मात्र लगातारचा दुसरा धक्का टीम वैष्णवी 11 अंतरट संघाला. बॉल मध्ये 2 सफलता अर्जित केल्यात, एकही धाव खर्च केलेला नाहीये. आता 9 बॉल मध्ये 28. प्रत्येक बॉल मध्ये आता मोठ्या फटक्याच्या शोधात बॅटिंग करणारा संघ. लोवर फुलटाच बॉल, इथून मात्र बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय अतुल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद. तिसरा धक्का लगातारचा रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरी सफलता मिळतीये. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघाला या मॅच मध्ये पकड निर्माण करत असताना 8 बॉल, आता 28 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय स्वर्गीय रवींद्र बधे, जैत ताडोबा 11 कलम आणि त्यांच्या अगेन्स्ट भडबल बी या 2 संघादरम्यानची मॅच. दोन्ही संघांनी तयारीत राहायचे, निर्णयावरती अंमलबजावणी करा. टॉस जिंकून स्वर्गीय रवींद्र बधे जैत ताडोबा कलम संघानं बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंग सजवण्यासाठी भाग पडले. नेक्स्ट मॅच मध्ये भडबल संघाला 8 बॉलचा खेळ बाकी आहे, 28 करायच्यात. खोलात टाकल्या बॉल, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना गोलंदाजाच्या हातामध्ये हा बॉल स्पर्श करतो. काहीशी इजा इज्जवड होत असताना गोलंदाजी मार्कवरती आकाश लोंघले. 7 बॉल मध्ये 28. प्रत्येक बॉल मध्ये 4 धावा येणं अपेक्षित आहे. फार चांगला खेळाडू आहे आकाश लोंघले, त्याला झालेली खऱ्या अर्थानं दुखापत थोडीशी संकटात नेऊ शकते अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघाला, परंतु इथून पुन्हा बॉलिंग मार्क वरती तो सज्ज होतो. चला मेडिक किटची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. सात बॉल 28 ची गरज आहे. इथून मेडन षटक आता या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये मेडन षटक मिळवण्याचा मान खऱ्या अर्थानं आकाश लोंगलेनं पटकावलाय. जोरदार टाळ्यानं स्वागत कराय गोलंदाजाचं. मेडन षटक 2 फलंदाजांना बाद करत मेडन षटकाचा मान खऱ्या अर्थानं किंबवत असताना या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये आता अंतिम 6 बॉल मध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. माफ करा, एक धाव आली होती. नाही तो आपण आउट झालता. बघा, सर्व टीमला अतिशय महत्त्वाची सूचना आहे की तुम्हाला एक DRS प्रत्येक संघाला देण्यात आलेला आहे. त्या व्यतिरिक्त जो पंचांचा निर्णय असेल तो आपल्यासाठी फायनल असेल आणि त्याचा स्वीकार तुम्हाला करावाच लागणार. आणि या दरम्यान आपण पाहतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे, खरं तर जीवाला जीव देणारे आणि भावासारख्या मित्राचं आगमन या ठिकाणी होत असताना तरुण तडफदार युवा उद्योजक कोल्हारे गावचे आदरणीय संदेश हजारे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत असताना आज त्यांचा वाढदिवस. खरं तर या स्पर्धेला ज्यांची खंबीर साथ, खंबीर पाठिंबा, अत्यंत अत्यंत जिवलग मित्र सूरज गोडविंदे दादांचे संदेश हजारे दादा यांचं आगमन या ठिकाणी होत असताना त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी संदेश हजारे दादाला. फटाक्यांची माल या ठिकाणी वाजवा. ऑफिशियल थोडंसं आहे, थोडं 30 सेकंद फक्त मासला इथून आपण होल्ड करा आणि जोरदार फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये
आपण या ठिकाणी संदेश हजारे दादा यांचं आगमन होत असताना फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी करतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संदेश हजारे दादाला. थँक्यू डीजे. अंतिम 6 बॉलचा खेळ खऱ्या अर्थानं बाकी होता. इथून पहिलाच बॉल निर्धाव आलाय. बॉल नंबर 2 देखील अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. 4 बॉल अंतिम बाकी आहेत. धावसंख्या हव्या आहेत त्या 27. 4 बॉलमध्ये 27. थोडं विजयापासून दूर आहे. इथून गोलंदाजाच्या चुकीवरती निर्भय व्हावं लागेल. इंद्रजीतचा बॉल, पुलचा फटका व्यवस्थित बॅटवरती नाहीये. अजयचं जजमेंट, फार चांगले फिल्डिंग. इथून मात्र रन मिळते एक. आता 3 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज या सामना जिंकण्यासाठी वैष्णवी 11 अंतरट संघाला. नेक्स्ट मॅच, बिग फाईट मॅच ऑफ दिस डे. अर्थातच एकीकडे स्वर्गीय रवींद्र बधे, जैत ताडोबा 11 कलम आणि त्यांच्या अगेन्स्ट बडबल बी. चुकी केले गोलंदाजानं. नो बॉलचा इशारा पंचांचा. वेस्ट साईडचा नो बॉल, बीमरच्या साह्यानं नो बॉल. इथून मात्र नेक्स्ट बॉल फ्री हिट. जशी प्रेशर कुकर मधून शिट्टी येते ना, जशी आमच्या पंचांकडून देखील त्याच पद्धतीचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचला. नो बॉल आणि फ्री हिट. तीन बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज. इंद्रजीत फ्रीटचा बॉल, पुलचा फटका डीप मिड विकेट मध्ये. उशिरा का होईना परंतु मनगटातील पॉवर सिद्ध होते. बॉल चालाय सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. थँक्यू डीजे. संदेश दादा हजार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 2 बॉल मध्ये आता 19 धावसंख्येची गरज आहे. फ्रीट वरती फुल टोल वसूल करत असताना इथून मात्र येतोय महत्वपूर्ण षटकार. या अगोदर आक्रमकता जर दाखवली असती ना वैष्णवी 11 आंतर संघानं, तर या 46 पर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित संघर्ष केला असता. 2 बॉल 19. इंद्रजीतचा बॉल ऑफ स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. पंच सांगत असताना 2 जमिनी समांतर आहेत. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 1 न पुढे जाते एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. 28 धावा धाव फलकावरती. 18 धावसंख्येची इथून गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 2. दोन बॉल मध्ये 18. मॅच संपलेला नाहीये. क्रिकेट जसा सरडा देखील रंग बदलत नाही ना, तसा क्रिकेटचा खेळ रंग बदलतो. 2 बॉल मध्ये 20 तुम्ही होताना पाहिला, 2 बॉल मध्ये तुम्ही 30 देखील होताना पाहिलं. हे सर क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल क्रिकेटमध्ये आपण सर्व देखील सांगू शकत नाहीत. 2 बॉल 18. इथून मात्र वेध घेतो शरीराचा बॉल. निखिल आपण इकडे या स्टेजवर. चला, भडवल संघाने तयारीत राहायचं. यानंतर फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. एका बॉलचा खेळ बाकी. 18 धावसंख्येची गरज आहे. बॅटला स्पर्श करतोय बॉल. इथून मात्र सामना जिंकलाय अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम. त्यानंतर हार्ड लक टीम वैष्णवी 11 आंतर संघ. आपला संघर्ष देखील अप्रतिम होता. प्लेयर ऑफ द मॅच कडे मी जाईल.
शुभम मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट आपण करा. डीजे थांबा. प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग मार्क वरती 11 बॉल मध्ये 24चं योगदान आणि बॉलिंग मार्क वरती 2 विकेट तो लोंगले नाही तो काय करे एक विकेट आणि 4 बॉलिंग मार्क वरती 4 धावा खर्च करत एक सफलता मिळवणारा टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अतुल ठरला या मॅच मधील प्लेअर ऑफ द मॅच. अतुलला इन्व्हाइट करेल. अतुल मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यावं. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर ज्यांचा आज वाढदिवस आहे, आज खास त्यांचा